मित्रांनो, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला एअरटेल रिमोट पेअरिंग कसं करायचं ते शिकवणार आहे। तर सगळ्यात पहिले हे दोन रिमोट एअरटेल आणि तुमचा जो टीव्हीचा आहे तो माझ्याकडे आहे सोनी कंपनीचा एअरटेल रिमोट। याच्यात पहिले ओके आणि 2 हे दोन बटन एकत्र एकाच टायमाला असं प्रेस करायचं आहे। त्याच्यानंतर एअरटेल रिमोटमध्ये दोन लाईट आहेत ते ब्लिंकिंग करणार आहेत। तर हे लाईट ब्लिंकिंग झाला त्याच्यानंतर तुम्हाला जो पेअरिंग करायचा हा टीव्ही ऑन ऑफचा आहे। तर आणि हा टीव्हीचा रिमोट ऑन ऑफचा बटन दोघं एकत्र दाबल्यावरती लाईट ब्लिंकिंग केली। आता त्याच्यानंतर ओकेचा बटन दाबायचा। त्याच्यानंतर लाईट कमी जास्त झाली चेक करायचं की हा पेअरिंग झाला का। ह्याच्यात जर लाईट लागली तर तो पेअरिंग झालेला आहे। त्याच्यानंतर दुसरा सेम ओके आणि 2 हे दोघं एकत्र दाबायचं आहे। एव्हीचा बटन आता आपल्याला एव्हीचा बटन करायचं आहे। हा एव्ही आणि हा टीव्हीचा एव्ही म्हणजे इनपुट किंवा सोर्स असे दोन असतात याच्यामध्ये। तर याच्यामध्ये दिलेला आहे एव्ही हा बाणवाला बटन म्हणजे एव्हीचा। तर हे बटन दाबलं की लाईट अजून कमी जास्त होणार। सेम प्रोसेस करायची आहे, आवाज कमी जास्त करायचा। तर त्याच पद्धतीने ओके आणि 2चा बटन दाबायचं आहे। हे लाईट ब्लिंकिंग केल्याच्या नंतर हे आवाज प्लसचा बटन दाबायचं। तुमच्या टीव्हीच्या रिमोटमध्ये जो प्लसचा असेल तो बटन दाबायचं आहे। तिथे प्लस मायनस झाला त्यानंतर सेम प्रोसेस तेच करायचं आहे। त्याच्यानंतर आता आवाज कमी जास्त करायचा आहे। 2 आणि ओकेचा बटन दाबून लाईट ब्लिंकिंग करेपर्यंत सोडायचं नाही। त्याच्यानंतर हे बटन, त्याच्यानंतर टीव्हीचा आवाज कमी जास्तचा बटन, त्याच्यानंतर ओकेचा बटन। तर हे आता तुमचं पेअरिंग झालेलं आहे। त्याच्यानंतर चेक करायचं की हे 4-5 बटन जे आपण केलेत रिमोट पेअरिंग झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा।